बहुमतसुद्धा बऱ्याच वेळेला मूर्खांचा बाजार ठरतो. जे शक्य होईल पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, इंडस्ट्रियल झोन या पद्धतीनं आपल्याला सुधारणा करण्याला करमाळा तालुक्यामध्ये भरपूर वाव आहे. अप्रत्यक्षरित्या काही पक्षांनी माझ्याशी या बाबतीत आपला अंतिम निर्णय आहे का आणि असेल तर आमचा विचार करा असंही मला सांगण्यात आलेलं आहे. मी निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यावेळेला जर योग्य वाटलं तरी ओढदा माझी काळे गोरे याच्यातून मला जर योग्य वाटलं तर एखादा पक्षाकडे मी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं झालं नाहीच तर मी स्वतंत्रसुद्धा उभा राहण्यासाठी तयार आहे. मी उद्या करमाळा तालुक्यातून उभा राहिलो, समजा मी निवडून आलो तर मी काय करेल की जे काही तालुक्यासाठी मंजूर होईल ते तालुक्यातल्या सगळ्या लोकांसाठी जाहीर सभा घेऊन किंवा चॅनलवरून सांगेल की रस्त्यांसाठी एवढं, शिक्षणासाठी एवढं आणि हे सगळं आपल्याला तालुक्याला मिळालेलं आहे आणि त्याचा वापर आपण या पद्धतीने करत आहोत असं असेल. तर इतर पदांसाठी मात्र पात्रता लागते आणि राजकीय लोकांना पात्रता नको, माझं असं ठाम मत आहे. यांना पात्रता करायला अडचण काय आहे? करमाळा तालुक्यातल्या जनतेला मी सेवा करण्याची संधी मागत आहे. मला त्याच्यातलं मी माध्यमिक शिक्षकापासून ते कुलगुरूपर्यंत किंवा MPSC किंवा इतर आज IIचा चेअरमन आहे, एज्युकेशनमध्ये मी आमूलाग्र बदल करीन याची मला 100% खात्री आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात येजू वार्ता. भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य अरुण अडसूळ सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फोनही आलेले आहेत की आमच्याकडनं निवडणूक लढवा. पण आपण जाणून घेणार आहोत की ते नेमके निवडणुकीच्या रिंगणात का उतरू पाहत आहेत, का त्यांची इच्छा झाली आहे निवडणूक लढवण्याची, त्यांना निवडणुकीसाठी कोण मदत करणार आहे, त्यांची निवडणुकीसाठी काय स्ट्रॅटजी आहे, कुठले प्रश्न घेऊन ते मतदारांपर्यंत जाणार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात की त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे. गेल्या 75 वर्षात म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 3 पिढ्या गेल्या. समाजशास्त्राच्या दृष्टीनं 25 वर्षाची एक पिढी, या पद्धतीनं 3 पिढ्या गेल्या. परंतु या देशाचा हवा तेवढा विकास झालेला नाही. महाराष्ट्रापुरतं मर्यादित म्हटलं तरी संपूर्ण सगळ्या गोष्टी पुरेशा असताना देखील भौगोलिक, ऐतिहासिक सर्व प्रकारची पार्श्वभूमी असली तरी बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण आजही बरेचसे मागासलेलो आहोत. याचा सारांश, सर्व गोष्टींचा सारासार विचार केला तर मी फक्त एवढंच म्हणेल की गणित कुठंतरी चुकलेलं आहे. हे बोलताना मी माझं पर्सनल ओपिनियन देणार आहे. मला कुणावरही, कोणत्याही पक्षावर किंवा व्यक्तीवर कसल्याही प्रकारची टीका करायची नाही. पण आपण मागं पडलेलो आहोत हे युवकांनी आत्ता जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. मी आत्ता का म्हणतो तर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली असताना, संपूर्ण गोष्टी, सगळ्या गोष्टी मान्य असतानासुद्धा आपण मागं पडत चाललो आहे. याची कारणं कुठंतरी आपण शोधली पाहिजेत. बऱ्याच वेळेला मी माझा निर्णय डिक्लेअर केल्यानंतर काही लोकांनी असं विचारलं की राजकारणाचा तुम्हाला कसलाही अनुभव नाही. मी त्यांना असं उत्तर दिलं की राजकारणाला अनुभव लागतो तरी कसला. माझ्या दृष्टीनं राजकारण म्हणजे कॉमन सेन्स, प्रासंगिक निर्णय घेणं, प्रासंगिक सिच्युएशनल डिसिजन्स, त्या प्रसंगाला फक्त त्याचा जे गाभा आहे तो एकच ठेवणं, ते म्हणजे समाजहित. समाजहित एकदा डोळ्यापुढं ठेवल्यानंतर कोणताही निर्णय असेल, सामाजिक निर्णय असेल, राजकारणात राहून सामाजिक निर्णय असेल, तो सेवा करणं हा त्याचा अर्थ आहे. मी आत्ता इतर पदावर काम करताना नोकरी केली, पण आयुष्याच्या उत्तरार्धात माझ्या तालुक्याला मी काहीतरी देऊ शकेल असा मला आज मितीला कॉन्फिडन्स आहे. आणि हे करण्यासाठी मी राजकारणात जाणीवपूर्वक आलेलो आहे. मी सांगितलं की सिच्युएशनल घेण्याची क्षमता, कुवत, आवाका माझ्यात 100% आहे. युवकांना चेतवणं, त्यांना चांगल्या अर्थानं, सकारात्मक दृष्टीनं पेटवणं आणि त्यांना एक आपल्या स्वतःच्या प्रगतीबरोबर इतरसुद्धा प्रगती झाली पाहिजे असं सांगितलं गेलं पाहिजे. आणि हे युवक करू शकतात का तर मी माझा अनुभव सांगतो. मी रिटायरमेंटनंतर जवळजवळ अनेक MPSCचे मॉक इंटरव्ह्यू घेतले, युवतींचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या युवतींचे. त्यात मला असं दिसलं की हे युवा युवती जे आहेत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ फॅकल्टीज, म्हणजे कोणतीही प्रकारची फॅकल्टी असो
किंवा काहीही असो, पण एक झालेलं आहे की अनेक फॅकल्टीतून इवन इंजिनियर्स, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, फार्मसी हे विद्यार्थी जेव्हा MPSCला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून येतात, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आपण नेमकं कुठं चुकलेलो आहोत. त्यांची जर फ्रस्ट्रेशन्स ऐकली, एका पदासाठी जवळजवळ हजारातून काही आकडे असतात. या बेकारीचं आणि बेरोजगारीचं उद्या काय होणार आहे हे कारभाऱ्यांनी लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे. मग हे का घडतं आहे असं, त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण वेगवेगळे फक्त व्यवसाय करा आणि आता नोकऱ्या मिळणारच नाहीत, आणि हे सांगणं तत्वतः फार चांगलं आहे. पण व्यवसाय फिलॉसॉफी सांगणं फार सोपं जातं, परंतु प्रत्यक्ष गोरगरिबात ज्याचं उत्पन्न अत्यंत, ज्याच्या प्राथमिक गरजाच मूलभूत गरजाच भागत नाहीत, त्यांना व्यवसाय करा आणि हे करा ते सांगणं इतकं सोपं नाही. म्हणजे सोपं जरी असलं तरी करणं इतकं सोपं नाही. त्यामुळं कुठंतरी योग्य मार्गदर्शन शासनामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे, कोणतंही राष्ट्र तिथल्या युवा पिढीचं कल्याण, स्टॅबिलिटी, स्थैर्य, त्यांचा समाधान दिल्याशिवाय राष्ट्र पुढं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं मी जाणीवपूर्वक याच्यामध्ये उतरलेलो आहे. जोपर्यंत युवकांना स्टॅबिलिटी, मानसिक समाधान, आत्मिक समाधान मिळत नाही, तोपर्यंत ते राष्ट्र कितीही पुढं गेलं आणि देखावा केला तरी त्याला कुणीही किती फार मोठे, मी सुद्धा काही तत्त्वज्ञान सांगून तत्त्वज्ञानाला इथून पुढं कुणी विचारणार नाही. त्याचं कारण असं आहे, उपवाशी पोटी कुणीच कुणाची फिलॉसॉफी इथून पुढं ऐकून घेणार नाही. एक भाग झाला म्हणून मी राजकारणात मुद्दाम जाणीवपूर्वक, आपल्याला सकारात्मक काहीतरी करता येईल, आपल्याला युवाशक्तीची मेंटॅलिटी माहीत झालेली आहे, त्यांना व्यवसाय म्हणा किंवा इतर त्या गोष्टी तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आणि म्हणून मी राजकारणात आलो. आपल्याकडं दुर्दैवानं काय झालं आहे की लोकशाही म्हणजे मेजॉरिटी म्हणजे लोकशाही. माझ्या दृष्टीनं मेजॉरिटी, वि. स. खांडेकरांचं मी 6वी-7वीला असताना एक वाक्य ऐकलं होतं, बहुमतसुद्धा बऱ्याच वेळेला मूर्खांचा बाजार ठरतो. हे खांडेकरांचं काही वर्षापूर्वीचं, 50-60 वर्षापूर्वीचं, वि. स. खांडेकरांचं, सामान्य माणसाचं नव्हे, त्यांचं वाक्य आहे की बहुमतसुद्धा बऱ्याच वेळेला मूर्खांचा बाजार ठरतो. म्हणजे मी लोकशाहीवर टीका करत नाही, पण बहुमत मिळवलं म्हणजे मी लोकशाही मार्गाने निवडून आलो आणि मी घटनात्मक मार्गाने, हे नाचण्यातही फार मोठा पुरुषार्थ नाही. तुम्ही वेज अँड मीन्स यूज फॉर दॅट, कोणत्या प्रकारची साधनसूचिता तुम्ही त्यासाठी वापरली हे फार महत्त्वाचं आहे. लोकशाही तुम्ही मेजॉरिटी मिळवली, पण कोणत्या पद्धतीनं मिळवली, खरोखर तुम्ही त्या पद्धतीचे काही कामं, सगळ्याच लोकांना मी दोष देणार नाही, पण जे चुकलेत ना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि युवा शक्ती त्यांना माफ करणार नाही. कारण पुस्तकाच्या पहिल्या पानावर आपण जर लिहिलेले प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, मी राष्ट्राशी एकनिष्ठ राहण्याचं, हे यात काही गैर नाही, परंतु उपवाशी पोटी हे वाचावं ही अपेक्षा करणाऱ्यांचं कुठंतरी गणित चुकणार आहे. आणि मी आंदोलनं वगैरे काही काळ होतील, पण मला असं वाटतं, भीती वाटते, हे माझं पर्सनल मत आहे. कृपा करून यातून कुणीही कसलाच नकारात्मक अर्थ घेऊ नये. मला अभ्यासातून असं वाटतं की आंदोलनं थांबली जातील आणि उद्रेक होतील, आणि एकाच ठिकाणी अनेक वेळेला उद्रेक होतील, आणि त्याला जबाबदार फक्त कारभारीच राहतील, दुसरं कुणीही राहणार नाही. हा झाला एक भाग. दुसरा भाग, राजकारणात असं का होतं याचं मी थोडं ॲनालिसिस केलं, तर इतर पदांसाठी मात्र पात्रता लागते आणि राजकीय लोकांना पात्रता नको, माझं असं ठाम मत आहे. आणि माझी विनंती आहे, घटनेत लिहिलं नाही आणि कुणालाही उभा राहता येतं हे सगळं सत्य असलं तरी घटनाही आपणच लिहिलेली आहे. राष्ट्र पुढं चाललेलं आहे, तंत्रज्ञान पुढं जात आहे, ज्ञान पुढं जात आहे, विज्ञान पुढं जात आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर सगळा सोशल सेटअप आणि समाजाची मानसिकता, माइंडसेट ऑफ द सोसायटी ज्याला आपण म्हणतो, हे टोटल बदलत आहे. त्या पद्धतीनं आपण आता कुठंतरी एक वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आलेली आहे. यांना पात्रता करायला अडचण काय आहे? अडचण काहीच नाही. आत्तापर्यंत नव्हतं, शिक्षण उपलब्ध नव्हतं किंवा काही नव्हतं, आपण केलं डेमोक्रेसीचा. पण आत्ता ज्या पद्धतीनं उन्नती विकास होतो आहे इतर बाबतीत समाजामध्ये टेक्नॉलॉजीच्या आधारानं, तर त्या पद्धतीनं आपण यांना इलिजिबिलिटी ठेवली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा भाग, या राजकारणकर्त्यांनी किंवा राजकारणामध्ये ट्रान्सपरन्सी कसल्याच पद्धतीची राहिलेली नाही. एक शासनामध्ये निर्णय काय होतात हे जनतेपर्यंत येत नाही. फक्त बजेटवर चर्चा होते, ती थोडीशी चर्चा केली जाते. कोणतं बजेट किती वापरलं गेलं, त्यातनं किती राहिलं, ते कुठल्या कामाला वापरलं गेलं, हे सुद्धा जगजाहीर झालं पाहिजे. शासनानं याच्यावर एक ओपन चॅनल ठेवला पाहिजे की या तालुक्याचा, या जिल्ह्याला, या तालुक्याला हे बजेट होतं, हे बजेट रस्त्यांसाठी एवढं होतं, पाणी पुरवठ्यासाठी एवढं होतं, आरोग्यासाठी एवढं होतं, शिक्षणासाठी एवढं, हे सगळं करता येतं आहे.
आता जर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आणि यातलं किती वापरलं गेलं, त्या तालुक्याला पैसे मिळाले किती, ट्रान्सपरन्सी आल्याशिवाय इथून पुढं कुणालाही मोघम राजकारण करणं शक्य होणार नाही. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आणावीच लागेल. आणि आणता येते का, तर टेक्नॉलॉजी तेवढी पुढे गेली ना. मी उद्या करमाळा तालुक्यातून उभा राहिलो, समजा मी निवडून आलो, तर मी काय करेल की जे काही तालुक्यासाठी मंजूर होईल ते तालुक्यातल्या सगळ्या लोकांसाठी सभा, जाहीर सभा घेऊन किंवा चॅनलवरून सांगेल की रस्त्यांसाठी एवढं, शिक्षणासाठी एवढं, आणि हे सगळं आपल्याला तालुक्याला मिळालेलं आहे आणि त्याचा वापर आपण या पद्धतीने करत आहोत. असं हे ट्रान्सपरन्सी नाही. आणि गोपनीयता शब्द हा कुठून आणला आहे आणि त्याची नेमकी व्याख्या काय केली हे परमेश्वरालाच माहिती आहे. गोपनीयतेच्या नावाखाली ही गोपनीय गोष्ट आहे. तिथं प्रशासन असो किंवा शासन असो, कुठंतरी गणित चुकतं आहे. युवकांच्या सहनशीलतेचा अंत आता शासनानं पाहू नये. मी कोणत्या पार्टीविषयी, कोणत्या पक्षाविषयी, कोणत्या विचारधारेविषयी, ह्या सगळ्या मोघम गोष्टी आहेत. काहीतरी ग्रुप करायचे. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय लोकांनी, माझ्यासारखा जर उद्या राजकारणात गेला, राजकारणाचा अर्थ मी फक्त सेवा असा धरतो, वेगळा काही धरत नाही. सेवा मागण्याची संधी, म्हणून मी असं म्हणतो, मी करमाळकरांना, करमाळा तालुक्यातल्या जनतेला मी सेवा करण्याची संधी मागत आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहात. करमाळा तालुक्यातील शिक्षणाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते तुम्हाला जवळून माहिती आहेत. असे करमाळा तालुक्याचे शिक्षणाव्यतिरिक्त कुठले प्रश्न आहेत आणि ते घेऊन तुम्ही निवडणुकीत येणार आहात, अशी काय तुमची एकूण रचना असणार आहे, काय विजडम असणार आहे तुमचं निवडणुकीत उतरण्यासाठीचे, कुठले प्रश्न घेऊन तुम्ही जाणार आणि हे प्रश्न मी सोडवण्यासाठी येतो आहे असं तुम्ही सांगणार आहात? माझ्या कल्पनेत शिक्षण हा एक विषय आहे, पण एकंदरीत करमाळ्यामध्ये आज आरोग्यसेवा जर पाहिली, शहरात आणि खेडेगावातून पाहिली, तर त्याचे प्रश्न आम्हाला तातडीनं हातात घ्यावे लागणार आहेत. शिक्षण एक स्तंभ आहे, आरोग्य दुसरा स्तंभ आहे, तिसरा भाग म्हणजे ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये काय चाललेलं आहे. करमाळ्यातले रस्ते, तालुक्यातले रस्ते, इतर जिल्ह्यांच्या मर्यादा सोडल्या तिथंपर्यंत रस्ते आणून सोडले आणि आमच्या तालुक्यातले रस्ते जे आहेत, हे मला स्वतःलाच माझा तालुका म्हणण्याची लाज वाटते. कुठंतरी आपलं हे गणित चुकलेलं आहे. रस्ते ट्रान्सपोर्टच्या बाबतीत झालं, एज्युकेशनच्या बाबतीत झालं, आरोग्याच्या बाबतीत झालं, इतर आता काही इतर ज्या गोष्टीच्या विषयी आपण ज्यावेळेस बोलतो, विशेषतः युवा वर्गांना मार्गदर्शन करणारं किंवा शिक्षण व्यवस्था जर प्रत्यक्ष पाहिल्या, करमाळा तालुक्यामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही. आश्चर्य वाटेल, करमाळा तालुका महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यापैकी एक असा तालुका आहे की जिथं एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एकही फार्मसी कॉलेज नाही, एकही वेगळ्या प्रकारचं, एकच आर्ट्स आणि कॉमर्सचं कॉलेज आहे. स्वर्गीय नामदेवराव जगताप त्यांनी ते स्थापन केलं आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता एक सायन्स फॅकल्टीचं कॉलेज मोहिते साहेबांच्या कंपनीनं सुरू केलं आहे, अकलूजकरांनी सुरू केलं आहे. ही 2 कॉलेजेस सोडली तर करमाळ्यात कोणती, त्या युवकांनी करावं काय. मी जेव्हा 70 साली करमाळा सोडलं त्यावेळेला सायन्स फॅकल्टी नव्हती आणि आजही आपण त्याच भावनेनं तिकडं पाहतो आहोत. सायन्स फॅकल्टी आजही एक विद्यार्थी इंजिनिअरिंगला कुठं जायचं, घरची गरिबी, आईवडील शेती करतात, मोलमजुरी करतात आणि त्या मुलांनी जायचं कुठं. जाणं म्हणणं सोपं आहे, तो आतून पेट म्हणणं सोपं आहे, भाषणं करणं सोपं आहे सगळं, पण पोटाची भूक भागवायची कशी हे, आणि मी स्वतः भोगलेलं आहे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की करमाळ्यामध्ये शिक्षण, आरोग्य, ट्रान्सपोर्ट हे मेजॉरिटीनं प्रश्न सोडण्यासारखे, इमिजिएट सोडण्यासारखे प्रश्न आहेत. त्याला वेगळं काय. आजही करमाळा शहरातून उघड्या गटारी आहेत, आजही बंद असं ड्रेनेज नाही. हे सगळे प्रश्न, एक प्रश्न सांगत नाही. आमच्या करमाळ्यापासून देवीचं मंदिर एक आहे, धार्मिक स्थळ आहे, कमलाभवानी मंदिर, त्या रस्त्यावर पूल गेली जवळजवळ 40 वर्ष एक पूल तशाच अवस्थेत पडलेला आहे. तो का पडलेला आहे, त्याचं काय झालं, तो का झाला नाही, काहीही नाही. बाहेरून काढलेला बायपास आहे, त्याची अवस्था वाईट आहे. मी म्हणत नाही की एका रात्रीत सगळा बदल घडेल, पण गेली इतक्या वर्षात काहीही बदल का घडला नाही आणि याचं उत्तरदायित्व कोण, याला ॲन्सरेबल कोण आणि अकाउंटेबल कोण, हे सगळे प्रश्न हातात घेता येतील. म्हणजे शिक्षण, आपण जे म्हणालात की शिक्षण हा एक भाग आहे, आरोग्याचा दुसरा भाग आहे, ट्रान्सपोर्टचा तिसरा भाग आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला एकत्र घेता येतील आणि त्याच्यातून आपल्याला ह्या सगळ्या मुलींचं शिक्षण, विशेषतः कन्यांचं शिक्षण, कुठं जाणार ह्या मुली, त्या पालकांनी सोडावं कसं, त्यांनी खाण्यापिण्याचं काय, हॉस्टेलचा खर्च काय, हे सगळं. त्यांच्याकडं टॅलेंट आहे, कारण यात अत्यंत टॅलेंट असणारी मुलं आहेत. दारिद्र्य असलं म्हणून काय झालं परंतु प्रत्यक्ष
पोट आणि ध्येय ह्या दोन गोष्टी जुळवताना पोटाची भूक भागली पाहिजे, त्याच्यानंतर ध्येय किंवा गोल याच्या गप्पा आपण मारलेल्या बऱ्या होतील. हे कुठंतरी झालं पाहिजे. आणि शासनामध्ये मी जर मला शासनात संधीच मिळाली समजा, तर मी एज्युकेशनवर जास्तीत जास्त माझं ते क्षेत्र आहे आणि मला त्याच्यातलं मी माध्यमिक शिक्षकापासून ते कुलगुरूपर्यंत किंवा MPSC किंवा इतर आज IIचा चेअरमन आहे, एज्युकेशनमध्ये मी आमूलाग्र बदल करील याची मला 100% खात्री आहे. आत्ताच तुम्ही सांगितलं की शिक्षण आणि इतर जे प्रश्न आहेत ते तुम्ही आत्ताच बोलून दाखवलेत. मुख्य मुद्दा जो आहे तो रोजगाराचा आहे. तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात काही गोष्टी घेऊन येणार आहात असं म्हणालात की अभ्यास असल्यामुळे. पण सोलापूर जिल्हा सर्वश्रुत आहे, तिथे हायवे आहेत, वाहतुकीची वगैरे सगळी सुविधा आहे. करमाळ्यात अजून वाहतुकीची व्यवस्था नाही असं तुमच्या बोलण्यातनं आलेलं आहे. तर तिथे MIDC म्हणा किंवा इतर कुठले उद्योग येऊ शकतात आणि त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, तिथल्या युवकांना रोजगार मिळू शकतो, असा काही तुमचा अभ्यास झालेला आहे का? आणि त्या दृष्टीने तुम्ही निवडणुकीत काही प्रश्न घेऊन जाणार आहात का? ओघानंच हे आलं. एक तर शिक्षण, मी सुरुवातीला शिक्षणावर का भर देतो, तर शिक्षणाचा मुख्य हेतू एकच आहे की सुज्ञ नागरिक तयार करणं. होलिस्टिक एज्युकेशन पाहिजे किंवा इंटिग्रेटेड एज्युकेशन पाहिजे. मग सुज्ञ नागरिक तयार करायचे असतील तर युवकांच्यावर आपल्याला फोकस केलं पाहिजे. आता युवकांना स्टॅबिलिटी दिली पाहिजे. मी वरचेवर तेच सांगतोय, त्यांना फक्त स्टॅबिलिटी, आर्थिक स्टॅबिलिटी असली पाहिजे, जीवनाची कुठंतरी स्थैर्य असलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हे करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला इंडस्ट्रीयल झोन तिथं आणावे लागतील. जे शक्य आहेत ते आपल्याला इंडस्ट्रीयल झोन, MIDC सारख्या गोष्टी. का करमाळा तालुकाच वंचित राहिला? आमच्याकडं त्या का गोष्टी येऊ शकल्या नाहीत? आम्ही कमी पडलो, कुठं नेमकं कमी पडलो? कुणावरही टीका न करता इथून पुढं तरी शहाणे होऊया, हे माझं धोरण असेल. मग या दृष्टीनं आपल्याला वेगवेगळं. तसंच आपण सांगितलं की तालुक्याच्या इतर गावांना, आजही तालुक्यातली बरीचशी गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. जवळच करमाळ्याच्या बॉर्डरलाच लागून उजनी धरण आहे, तिथून अनेक लोकांनी पाणी नेलं. आम्ही करमाळ्याला आणखीन वेगळ्या पद्धतीनं पाणी नेता आलं असतं. कुकडी कालव्याचाही आम्ही सकारात्मक विचार करू शकत होतो. फक्त ते कुठंतरी बोलायचं नाही. जे शक्य होईल, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, इंडस्ट्रीयल झोन या पद्धतीनं आपल्याला सुधारणा करण्याला करमाळा तालुक्यामध्ये भरपूर वाव आहे. आणि मी परत एकदा आपल्याला सांगतो की हे करण्याची क्षमता, ह्या करण्याचा अभ्यास करण्याचं पोटेन्शियल हे माझ्यात 100% आहे. मला म्हणून मी सामोरं जातो आहे. आणि दुसरा भाग असा आहे की मी मत मागतो आहे, ही मी, आणि एकच वेळ मी निवडून समजा आलो निवडून, तर मी भूमिकेचा धर्म सांभाळून संपूर्ण कामं त्या तालुक्याला, त्या पदाला 101% न्याय देईल. आणि समजा पडलो तर मी करमाळा तालुक्याला करमाळा तालुक्यातल्या सन्माननीय बंधू भगिनींना मागितलंच नव्हतं काही मत मागितलंच नव्हतं किंवा संधी मागितलीच नव्हती, अशी रुकरुक मला जाताना राहू नये म्हणून मी हे करणार आहे. आणि म्हणून मी करण्याचा निश्चय केला आहे. आणि दुसरा भाग आता की करमाळ्यातल्या युवा युवतींना नेमकं समजलेलं आहे, त्यांना प्रॅक्टिकल व्हिजडम ज्याला आपण म्हणतो, एक शहाणपणे हा एक भाग आहे, हुशारी हा एक भाग आहे. हुशारी करून राजकारण करायचं त्यांना करावं. मी हुशारी करून राजकारण करणार नाही, मी शहाणपणानं राजकारण करणार आहे आणि प्रॅक्टिकल ॲप्रोच ठेवणार आहे. कारण आत्ता युवकांना सत्य काय आहे याचं विश्लेषण, याचं ॲनालिसिस करण्याची ताकद, क्षमता सामाजिक माध्यमातून प्राप्त झालेली आहे. त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन येत आहे, त्यांच्याकडं हाऊ टू ॲनालाइज अशा गोष्टी येत आहेत. त्यामुळं युवक हा शहाणपणानं निर्णय घेण्या इतपत आत्ता तितका त्या पद्धतीची त्यांची मानसिकता तयार झालेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कुठले प्रश्न तुम्ही घेऊन येणार आहात, मतदारांकडे जाणार आहात, हे तुम्ही आत्ताच सांगितलं. म्हणजे मी तुम्हाला अनेक वर्षांपासून ओळखतो. मूल्य, जबाबदारी आणि धर्म पाळणं या गोष्टींना तुम्ही अधिक महत्त्व देता. निवडणूक लढताना कुठल्या पक्षाकडे जाणार आहात, त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्यांची विचारसरणी, ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वागलेले आहेत असं तुम्ही पाहणार आहात की ज्या पक्षाने तुम्हाला संधी दिली असं कुठलाही पक्ष तुम्ही निवडणार आहात? आणि आत्ता तुम्हाला काही पक्षांनी ऑफर दिलेली आहे का? अप्रत्यक्षरित्या
काही पक्षांनी माझ्याशी या बाबतीत आपला अंतिम निर्णय आहे का आणि असेल तर आमचा विचार करा असंही मला सांगण्यात आलेलं आहे. परंतु आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगेल की आज महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्यांचा सगळ्यांचा एक्सरे कोट अनकोट हा माझ्याकडं आहे. त्यामुळं त्याचा सारासार विचार करून अद्याप मी निर्णय घेतलेला नाही. कोणाचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत याचा माझा पुरेपूर अभ्यास झालेला आहे. मी एक अभ्यासक आहे आणि त्याचं परफेक्ट ॲनालिसिस मी केलं आहे माझ्या कुवतीप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे. ते असो किंवा नसो, बरोबर असो किंवा नसो, पण मी निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यावेळेला जर योग्य वाटलं तरी उडदा माझी काळे गोरे याच्यातून मला जर योग्य वाटलं तर एखादा पक्षाकडे मी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तसं झालं नाहीच तर मी स्वतंत्रसुद्धा उभा राहण्यासाठी तयार आहे. मागचा इतिहास भूगोल त्या पक्षांचा मला सगळा माहीत असल्यामुळं सारासार विचार करून मी तो निर्णय घेईन. आज ज्या पक्षांनी मला विचारलं आपला विचार करण्यात येईल असंही मी त्यांना सांगितलेलं आहे. पक्षाची नावं मला काही लोकांनी डायरेक्ट विचारलं, काही लोकांनी अप्रत्यक्ष विचारलं, पण मला ते आत्ता बोलणं योग्य वाटत नाही. मलाही थोडंसं डिप्लोमॅटिक वागावंच लागेल. पण एक मी सांगतो की भूमिकेचा धर्म आणि मूल्य जे सांगितलं, मूल्याधीन राजकारण करणं हे हुशारीचं ठरू शकतं, पण मूल्याधिष्ठित राजकारण करणं हे शहाणपणाचं ठरतं. मूल्यहीन राजकारण करायला काही अक्कल लागत नाही. मूल्यहीन राजकारण करायला बेस नाही, काही नाही, समाजाचं हित नाही, फक्त काय असतील ते आपले हेतू, त्याला विशेष अर्थ नाही. अर्थ आहे कशाला? अर्थ आहे ते मूल्याधिष्ठित. काही व्हॅल्यू बेस्ड व्हॅल्यू बेस्ड पॉलिटिक्स करता येतं का तर ते दाखवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. तो ट्रान्सपरंट असेल, तो ओपन असेल आणि तो जग जाहीर असेल. कोणतीही गोष्ट लपून छपून केली जाणार नाही. सर, निवडणुकीला पक्षाने तिकीट दिलं तर तुम्ही जाणार आहात, जर तिकीट नाही मिळालं तरी तुम्ही अपक्ष लढवणार आहात असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं. सॉरी. पण निवडणूक म्हटलं की प्रचंड खर्च, निवडणूक म्हटलं की मतदारांपर्यंत जाण्यासाठी प्रवास, निवडणूक म्हटलं की मी मतदानासाठी मला मतदान करा म्हणून प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत जाणं, याच्यासाठी एक मोठी स्ट्रॅटेजी लागते, एक मोठी यंत्रणा लागते, त्याच्यासाठी मोठी रक्कम लागते. आणि आपण अनेक वर्ष पाहतो आहोत की राजकारणामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पैशाचा पाऊस पडतो. तर या संदर्भात तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? आपण बरोबर विचारलं की राजकारण म्हणलं की पैसा लागतो. माझं स्वच्छ मत असं आहे की पैसे देऊन राजकारण करण्यातला मी असणार नाही. त्यामुळं मी पैसा पोस्टर्स, मिरवणुका आणि घोषणाबाजी आणि भिंती रंगवणं या गोष्टीवर अनाठाई मी अजिबात खर्च करणार नाही. मी टोटली शहाणपणाचं इलेक्शन, मतदार सुज्ञ आहेत असं गृहीत धरून मी निवडणुकीला उभा राहणार आहे. आपण दुसरा प्रश्न विचारला की आपली फौज काय असेल, तर मी आपल्याला सांगितलं की मी विद्यार्थी होतो. भारतीय विद्यापीठात नावाच्या संस्थेमध्ये मी 25 वर्ष प्राध्यापक म्हणून उपप्राचार्य म्हणून काम केलं. विद्याप्रतिष्ठानसारख्या बारामतीच्या संस्थेमध्ये मी 15 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. पुणे विद्यापीठात मी तब्बल 25 वर्ष याना त्या पदावर वेगवेगळ्या पदावर काम केलं. त्यामुळं माझे विद्यार्थी माझं जेव्हा ही बातमी आली, प्रत्यक्ष प्रसिद्ध झाली, तेव्हा मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले, सर आमच्यावर सोडा, हे सगळं आमच्यावर सोडा. आणि मला खात्री आहे हेच नेमकं अपेक्षित आहे. मी कुणाला उपकृत किंवा आश्रित करून किंवा त्यांना विकत घेण्याची मला नाहीतर मग माझ्यात आणि इतरांच्यात फरक काय? कुणी वाटली का नाही वाटली त्याच्याविषयी मला काहीच वक्तव्य करायचं नाही. कुणावर ठीक आहे, फक्त माझ्याकडून त्या गोष्टी घडणार नाहीत. माझी जी फौज आहे हे माझी युवा शक्ती असेल, माझ्या युवक युवती असतील, माझे बरेच विद्यार्थी MPSCवर काम करतानासुद्धा बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर आज मितीला काम करत आहेत. मी गेली 7-8 वर्ष मॉक इंटरव्ह्यू घेतो, त्याच्यातूनही बरेच विद्यार्थी DYSP म्हणा किंवा डेप्युटी कलेक्टर्स म्हणा किंवा PSI म्हणा, राज्यसेवेतले म्हणा, ह्या सगळ्या पदावर काम करणारे विद्यार्थी त्यांचे स्वतःहून फोन आले. माझं इलेक्शनचं काय होईल ते मी त्याच्यात परंतु या लोकांचे फोन आले, सर अप्रतिम निर्णय. जर तुम्ही व्हॉट्सअपला आणि फेसबुकला जर पाहिले लोकांचे ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत ना, त्यातच मी भारावून गेलेलो आहे. त्यातच आपण काहीतरी आयुष्यात सकारात्मक मिळवलं. आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक पदं मी भूषवली, पण कोणत्याही प्रकारचा ना चारित्र्याचा
ना आर्थिकचा कसलाही डाग नाही, कारण मी माझं नाणं शेवटपर्यंत खणखणीतच राहील. पडलो तरी 72, पण या पद्धतीचं नकारात्मक किंवा लोकशाहीला काळिमा फासणारं, कुणाला मिरवणारं राजकारण करणं माझ्या संकल्पनेच्या बाहेरचं आहे. मी ते बिलकुल करणार नाही, अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी माझ्या पद्धतीनं मला राजकारण करू द्या. मी अत्यंत गरीब माणूस आहे. मला फक्त एक प्रथा पाडायची आहे की सुज्ञ लोकांनी, विद्याविभूषित लोकांनी, पदभूषण लोकांनी फक्त हाताची घडी घालून कुठंतरी फिलॉसॉफी सांगणं, याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आत्ता या ग्लोबवर आपल्याला जर देश पुढं न्यायचा असेल तर कुठंतरी वैचारिक पातळी थोडीशी उंचावली पाहिजे. माझी मूल्य, माझ्या व्हॅल्यूज, माझी प्रिन्सिपल्स याला आणि माझी अस्मिता याला मी धक्का लावू देणार नाही. कारण मी भाषणामध्ये युवकांना आणि युवतींना हेच सांगत आलेलो आहे की आपल्या अस्मितेला धक्का न लावता, कुणालाही नावं न ठेवता, कोणाच्याही उचापती न करता सुद्धा यश मिळवता येतं. संधी आपल्याला चालून येते, पण आपल्याकडं ते पोटेन्शियल, ती ॲबिलिटी, गट्स, ते आवाका, ती कुवत फक्त असली पाहिजे. आणि ते आणण्यासाठी मी युवकांना झाल्यानंतरसुद्धा किंवा झालो नाही तरी माझा जे काय आत्ता आहे की युवकांना जागृत करत राहणं. कारण राष्ट्र शेवटी आपण युवकांच्या हातात देऊन जाणार आहोत, याचं मी भान पक्क ठेवलेलं आहे. तुम्ही निवडणूक लढवण्यासंदर्भात सर्व प्रश्नांना उत्तरं दिलीत, तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केलीत आणि कुठल्या पक्षांबरोबर जायचं नाही जायचं या संदर्भातही तुम्ही अंतिम निर्णय नंतर घेणार आहात याविषयी तुम्ही भाष्य केलेलं आहे. तुम्ही ये जो वार्ताशी संवाद साधलाच. ये जो वार्ताच्या श्रोत्यांना निवडणूक का लढवायची, ती मूल्याधिष्ठित असावी या संदर्भात तुम्ही सांगितलं. तुम्हाला ये जो वार्तातर्फे निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.